आपल्या शरीराला आयुर्वेदिक आणि गुणकारिक असं आपण शेवग्याचं सूप इथे बनवते. पाऊस पडतोय, वातावरण एकदम थंडगार आहे आणि अशा थंडगार वातावरणामध्ये छान शरीराला ऊब देणारं सूप आहे हे. आयुर्वेदिक आहे, पौष्टिक आहे. काय करायचं आहे, शेवगा घेतलेला आहे इथे मी. त्यानंतरनं एक टोमॅटो, एक कांदा, थोडीशी मुगाची डाळ 1 चमचा आणि 1 चमचा आपली मसूरची जी डाळ असते ती दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. थोडंसं आलं, 3-4 लसूण पाकळ्या आणि 1 मिरची सगळे एकत्र करायचं. शिजवताना यामध्ये पाणी आणि मीठ घालायचं आहे. 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या. चांगलं शिजवून घ्यायचं. शिजवल्याच्या नंतरनं अशी एक गाळणी घ्या. गाळणीत हे सगळं शिजवलेलं घालून घ्या आणि सगळं त्यातला गर जो असतो तो असा हाताने काढून घ्या. काढून घेतल्याच्या नंतरनं चोथा परत एकदा पाण्याने, चांगल्या पाण्याने जरासं असं धुवून घ्या आणि यामध्ये घालून घ्या. व्यवस्थित परत एकदा गाळून घेतलं काही यामध्ये काळं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे. अगदी चिमूटभर हळद यामध्ये घालायची आहे. थोडंसं बटर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी थोडीशी आपल्याला इथे साखर घालायची आहे. सूपला चांगली एक दणक्यात उकळी घ्यायची. उकळी आलं की मग यामध्ये तुम्ही बटर घालू शकता. गरमागरम सूप प्यायला घ्यायचं आहे. खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवग्याच्या शेंगांचं सूप हे गुणकारिकसुद्धा असतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी शेवगा आपण खाल्ला पाहिजे. शेवगा खात नसाल तर असं सूप करून द्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे पितील आणि सगळ्यांना हे उबदार असं सूप प्यायला भेटेल. रेसिपी एकदम सोपी आहे, बनवायला एकदम सोपं आहे. एकदा नक्की असं बनवून बघा.